सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएमद्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या। परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं। या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत। 144 कलम लावलेला आहे, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत। माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये। ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही। परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे। ग्रामस्थांपेक्षा लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमलेले आहेत। अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे। शांततामय मार्गाने मार्कडवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे। मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कडवाडीचे, रणजित मार्कड सरपंच मार्कडवाडीचे, दत्तू दडस, लक्ष्मण मार्कड, विजय वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी। त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा। शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, त्यासाठी गुन्हेगारीकरण पोलिसांनी मुळीच करू नये। विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर जे मतदान आणि मतमोजणी झाली त्याबद्दल सार्वत्रिक शंका महाराष्ट्रात सर्व नागरिकांनी व्यक्त केल्या, परंतु काही जण केवळ शंका व्यक्त न करता काहीतरी कृती केली पाहिजे अशा विचारातून शासनाकडे शांततामय मार्गाने काही मागण्या करत राहिलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव तशाच पैकी आहे। लोकांना मतमोजणीबाबत शंका असल्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला की आम्हाला फेर मतदान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मतमोजणी करा। पण तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे तहसीलदारांनी त्यावर काही कारवाई केली नाही। माळशिरस मतदारसंघात मार्कडवाडी गावातील लोक खूप नाराज आहेत की ज्या पद्धतीने मतमोजणी झाली ती शंकास्पद आहे। मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे, रणजित मार्कड जे सरपंच आहे मार्कडवाडीचे, दत्तू तडस, लक्ष्मण मार्कड, विजय वाघमोडे यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कायदेशीर मदत करा, कारण की नातेपुते पोलीस स्टेशन जे आहे सोलापूर ग्रामीणचं त्यांनी या लोकांवर जमावबंदी कायद्यानुसार आदेश जारी केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर जमा करून एकत्र झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होईल, त्यामुळे आम्ही तुमच्यावर कारवाई करू। आता सध्या परिस्थिती मार्कडवाडीमधली अशी आहे की गावातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पोलीस फोर्स तिथे लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांची प्रचंड गर्दी गावामध्ये आहे। लोक काय करणार होते की बॅलेट पेपरवर आपलं मतदान नोंदवणार होते, ते त्यांची प्रक्रिया करणार होते आणि त्याचा कुठेही परिणाम या मतमोजणीवर होणार नव्हता। त्यांना स्वतःची परीक्षा घ्यायची होती, स्वतःची एक लोकशाहीपूर्ण व्यवस्था कशी असते हे त्यांना दाखवायचं होतं। याच्यामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची किंवा गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती तयार झाली नसती, परंतु पोलिसांचा हस्तक्षेप इथे मुद्दाम वाढवण्यात आला आणि लोकांच्या भावना दाबण्याचं काम पोलीस करत आहेत। माझं हे स्पष्ट सांगणं आहे की पोलिसांनी मार्कडवाडीच्या गावातील लोकांना आपली अभिव्यक्ती वापरू द्यावी। त्यांना जर बॅलेट पेपरवर स्वतः बॅलेट पेपर छापून मतदान घ्यायचं आहे तर त्यांना तो घेण्याचा हक्क आहे। लोकशाहीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजे। ते कोणतीही कायदा व्यवस्था निर्माण करण्याचं किंवा कायदा व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा, शांतता भंग करण्याचा काही प्रयत्न करत नाही आहेत। त्यामुळे पोलिसांनी त्यांचं गुन्हेगारीकरण करू नये असं मला स्पष्टपणे वाटते। मार्कडवाडी गावाच्या लोकांनाही मला हे सांगायचं आहे की त्यांनी जो लोकशाही मार्गाने लढा देण्याचं प्रतिकात्मक स्वरूपात बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलेलं आहे ते त्यांनी जरूर शांततामय मार्गाने घ्यावं। कुठेही पोलिसांवर अन्याय होणार नाही, पोलिसांचे अत्याचार त्यांच्यावर झालेले ते सहन करणार नाही, हे शांततामय मार्गानेच त्यांनी सांगत राहावं असं मला वाटते। मार्कडवाडीमध्ये आज नवीन प्रयोग होतो आहे की बॅलेट पेपरवर ते मतदान घेऊन जी मतमोजणी शंकास्पद स्वरूपाची झाली आहे त्याचा ते निषेध करत आहेत आणि त्यांना लोकशाही मार्गाने शांततामय अहिंसक मार्गाने तशा प्रकारे करण्याचा हक्क आहे असं मला वाटतं।